मित्रांनो, आपण आलोय सचिनच्या दावणीला आणि मला वाटते 2-4 दिवसापूर्वी सचिनची मुलाखत घेतली, 3 दिवसापूर्वी. अनेक लोकांचं म्हणणं होतं की सचिन कधी बाहेर निघाला बाहेर मित्रांनो. आणि म्हणजे मला वाटतं बाहेर निघणार आहे तुम्हाला पण म्हणजे त्या दिवशी माहित नव्हतं बाबा आज होईल फायरा. हा नक्कीच. तुम्ही बाईट घ्यायला आलता आदल्या दिवशी, मला वाटतंय आदल्या दिवशी आपण दुपारी तुम्हाला बाईट दिली ती. त्यावेळेस काहीच निश्चित नव्हतं की आपण संध्याकाळी फायरा झाला. हा संध्याकाळी ते ज्यावेळेस सरांची विजिट झाली ह्याला त्याची परिस्थिती बघायसाठी, त्यावेळेस त्यांनी म्हणजे पायऱ्याचं नियोजन केलं. म्हणजे फेरे द्यायचे होते, पण साहेब म्हणले फेऱ्या देण्यापेक्षा आपण उद्या मैदान आहे तर मैदानातच, पारंपरिक जुनं मैदान आहे त्या मैदानातच पळू म्हणले आपण. मित्रांनो बघा, अनेक लोकांना म्हणजे जर तुम्ही त्याचं टाक बघितलं तर पूर्णपणे तो बरा झालाय, तरी पण कंटिन्यू त्याला आता म्हणजे टाक वाढलं त्याचं. आणि एक साहेबांनी परवानगी दिली, म्हणजे साहेबांनी बघितलं, चेक केलं बाबा त्याचं काय प्रॉब्लेम आहे. आणि क्लिअर फिट असल्यानंतर संध्याकाळी तुम्ही पायरा केला आणि एक नंबर केला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोकांना वाटत होतं बरं का शेट की बैलाचं आता ऑपरेशन झालंय म्हणल्यानंतर अनेक लोकांनी म्हणजे ऑपरेशन झाल्यावर बैल पोहतोय कुठं. हे तेवढंच खरं आहे बरं का. म्हणजे मला असं म्हणजे वाटण्यापेक्षा मला खूप साऱ्या गाडा मालकांनी असं मनात थोडीशी अजून बी मी सांगतो की 100% लोकांमधले 10% लोकच फक्त पॉझिटिव्ह बोलत होते. 90% लोकांनी मला भीती घातली होती की ज्या दिवशी बैलाचं ऑपरेशन होतं, पोट फाडलं जातं, त्या दिवशी बैल पळायचा कमी येतो आणि बैल काय परत ह्या गतीनं पळतो, पण ज्या गती लागाय पाहिजे ती गती लागत नाही, असं बऱ्याच जणांचं मत होतं. पण खरंच मी आज बी तुम्हाला सांगतो की ते आम्ही आनंद बाला सर त्यांची जी कष्ट म्हणा, त्यांची जी ह्याच्यावरती जी त्यांनी सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि ह्या सचिनला घडवायचं काम केलं. खरंच त्यांना मी अजून बी एक मानाचा मुजरा घालतो की सर, खरंच आज जे काय सचिनचं श्रेय आहे ते तुमचं आहे आणि तुमच्यामुळं सचिननं पहिल्या गतीवर येऊन पळाला. मी तुमचं आयुष्यात कधीही ही उपकार आणि हे तुमचं हे विसरू शकणार नाही. अशी परिस्थिती माझ्याशी आज घडलेली आहे. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक महिना, मला वाटतं 1 महिना 1.25 महिना रेस्ट. 1 महिना 10 दिवस. 1 महिना 10 दिवस बैल हितनं हित केलाय फक्त त्यांनी ना. 10 दिवस बैल जाग्यावर हलवला नव्हता, म्हणजे हितलं दावणीतनं त्या आतल्या दावणीतनं बाहेरच्या दावणीत. आणि 1 महिन्यातनं बैलाची म्हणजे एक प्रकारे म्हणतो ना, कधी पण काढला ना, कधी पण नंबर, व्यायाम नाही काय नाही, डायरेक्ट व्यायाम द्यायला तुम्ही मैदानात घेऊन गेला. व्यायाम नाही, फेरा नाही. आणि आम्ही साहेबांना म्हणत होतो की साहेब आपण फेरा काढू, मग फेऱ्यात जरा बरं वाटेल. पण साहेबाचं एवढं ठाम मत बघून, आत्मविश्वास बघून आम्हाला बी काय वाटलं नाही की दुसऱ्या दिवशी गाडी मैदानात झोपायला, की साहेबांनी एवढं सांगितलं की काय ह्याला फेरं बिरं, अहो हे तुम्ही गेल्यानंतर कळेल म्हणले. आणि जसं मला वाटतंय आतापर्यंत एक रेकॉर्ड आहे, तुम्ही माझ्या ज्या दिवशी बाईटला आलाय, मला वाटतं तुम्ही ज्या ज्या बैलाच्या आदल्या दिवशी बाईट घेतलेत त्या दिवशी दुसऱ्या दिवशी बैलांनी 1 नंबर केलाय. ही बी तेवढंच खरं आहे. आणि तुम्ही पण मला काल परवा एक शब्द सांगून गेलता की सचिन हा पहिल्याच जोमात, पहिल्यापेक्षा जास्त गतीत लावून सचिन एक आपलं नाव असंच ठेवणार. आणि ते सचिननं मालकासाठी म्हणा किंवा एका त्यांच्या फॅन फॉलोअरसाठी म्हणा, सगळ्यांसाठी पळला आणि त्यांनी त्याचं कर्तृत्व दाखवून दिलं. बैल उकरत होता आता रात्री आल्यावर. अहो रात्री आल्यापासून असा शांत बसत नाही बैल कधी, असा म्हणजे कधीच इतका चिडत नाही, पण रात्री सुद्धा आम्हाला जवळ सुद्धा येऊ देत नव्हता कोणाला. आता मला सांगा, साहेबांना ह्यांच्या तोंडाकडून म्हणणार नाही की बाबा बैल असं तसं. तुम्हाला अनेक लोक म्हणजे तुम्ही म्हणणार की बाबा यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतलाय, परंतु चुकीचा निर्णय. आणि लोक म्हणत होती, तुम्हाला डायरेक्ट म्हणत होती बाबा ही चुकीचा निर्णय घेतला, त्याबद्दल काय म्हणतात, काय लोक म्हणत होते? माणसं म्हणत होती की बाबा बैल पोट फाडल्यावर बैल पळत नाही, म्हणजे हाय या गतीने पळत नाही. त्यांना सिद्ध करून दाखवलं की मी आणि हाय या गतीनेच पळतोय म्हणून. रेकॉर्ड मित्रांनो, सचिन तेंडुलकरची जशी रेकॉर्ड आहे तशी रेकॉर्ड. आदत मध्ये हिंद केसरी, आदत मध्ये मला वाटतं एकदा 2 नंबर केला, एकदा 1 नंबर केला. आणि सलग 7 1 नंबर आहेत. कालचा 8वा 1 नंबर आहे आणि 2 2 नंबर आहेत. म्हणजे 10 मैदानात त्यांनी 7 मला वाटतं 8 1 नंबर आहेत आणि 2 2 नंबर आहेत. पॉझिटिव्ह ह्या 2 महिन्यातली मैदान त्याची, 2 2.5 महिन्यात.
मित्रांनो मला वाटतं ह्याचं मैदान होतं पुसेगाव पासून नाही नाही पासून तुम्ही देवा घेतला नुकताच आणि तुमचा 2 नंबर झाला की तुम्ही म्हणला की मला 1 नंबर कधीतरी भेटेल का नाही कोणास ठाऊक की बघा म्हणजे मनापासनं विचार केला तर 100 हे होते आणि त्यानंतर सचिन तुमच्या धावणीला आला आणि तुम्हाला गुलाल तर दिलंच पण 1 नंबरचं 8 गुलाल दिलं आल्यापासून. धनुभाऊ हे तुम्हाला माहित आहे की माझ्याकडे जे साधे म्हणजे नंदी गट काढणारे नंदी होते त्यावेळेस बी माझी अपेक्षा तीच होती आणि तुमचा शब्द तोच होता की बाई ही लवकरच म्हणजे मी ज्यावेळेस पहिला बैल घेतला त्यावेळेस बी तुम्हीच होता येतं बाईटला पहिली बाईट माझ्या आयुष्यातली तुम्हीच घेतली त्यावेळेस बी तुम्ही सांगितलेलं मला की शाहिद भाई मी तुमच्या दारात आलोय पण तुमची मला का असं वाटतंय की तुमची दावणी हिंद केसरीची दावण असेल असं आणि खरंच त्या आशेनं म्हणा तुमचा कुठंतरी ते आमच्याशी हे राहिलं आणि आज खरंच आम्ही एक आमची दावण हिंद केसरी नावानं म्हणजे आम्हाला आज बघायला भेटते खरंच अभिमान वाटतं आणि आज एवढी चांगली नंदी आज आपल्या दारातली पळतात मनापासून समाधान वाटतं. तुम्ही पण आम्हाला आपुलकीनं काय गोष्टी सांगितल्या आमचं खुराक चालू झालं अनेक लोकांना वाटलं मी ठामपणे सांगतो की बाबा या माणसानं आपल्याला 50% मदत केली त्या खुराकामध्ये की बाबा ही नाही दाना बाबा ही नाही ही चारा तुम्ही ही करा आणि रिझल्ट काढून दाखवला मित्रांनो म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट रिझल्ट कसा काढायचा तर ही संलग्नता माणसांना मनमोकळेपणाने बोलणं आणि तुम्ही मला 50% मदत केली म्हणजे कुठेतरी तुमचं ना आमचं नातं कुठेतरी पहिल्या जन्माचा एक प्रकारे म्हणायला लागेल आणि खरंच त्याच्यात रिझल्ट आहे. राजाची पण काल बाईट झाली आज थोडक्यात आपल्या राजानं थोड्याच झालं पण राजा पण त्यागती पळायला लागलाय परत त्या आपल्या खुराकानं. खरंय जो आपण पहिल्यापासून सचिनला जी खुराक देत होतो त्यातच आम्ही तुम्हाला सांगितलं ना आम्ही त्या पद्धतीनंच तुम्हाला आम्ही सांगितलं होतं त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी तुम्ही चालू केल्या तेव्हापासून आम्हाला बी वाटतं ना की बाबा त्या खुराकात तेवढा दम आहे आणि आम्ही आमच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते खुराक चालू ठेवलेलं आहे त्यामुळे त्या खुराक काय काय वापरलं म्हणून मी बी चालू केलंच ना देवाला आपण चेक केलंच ना पण मला बी देवाच्या चमकेत बघा फरक किती आहे काय म्हणजे ते रिझल्ट आहेच ते क्वालिटी चांगलीच आहे आणि म्हणजे चांगलीच राहणार ते. कारण बघा सगळ्यात महत्वाचं अनेक लोकांचा असा प्रश्न होता काय काय लोकांचं म्हणणं होतं की बाबा आता सचिन 3 फेऱ्या पळाय म्हणजे नर्वस झालं बघा सचिन मस्तपैकी आता मी आलो तेव्हा 16 षट वैरण खात होता आणि काय नाही त्याच्यात म्हणजे त्याच्यात ह्याच्यात नाही काल 3 फेऱ्या पळून आलाय पण काय नाही बैल पूर्णपणे फ्रेश आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणायला लागेल बल्लाव डॉक्टरांना त्यांच्या नजरेतनं बाबा ती जर म्हणलं ना ओके आहे बैल 100% ओके आणि काल 1 नंबर केला मित्रांनो आता परत बैल त्या जोमानं पळायला दिसेल कारण एवढा 1 नंबर केला म्हणजे 1 नंबर करणं सोपी गोष्ट नव्ह आणि ती पण महिनाभर आपण जर घरात बसलो. मला एक आवर्जून सांगायचंय मी आपल्या सचिननं ज्यावेळेस हिंद केसरीचा मानकरी ठरला त्यावेळेस जेवढा आनंद झाला त्याच्यात 10 पटीनं मला काल महाराष्ट्र केसरी झाल्यावर आनंद झाला आणि खरंच त्या आनंदामागचं एक मोठं रहस्य होतं की आपल्या सचिनवर जी काही गोष्ट आलेली होती की त्याचा पुनर्जन्म असल्यासारखं आज झालं आणि लोकांनी जी मला निग्लेक्ट करायचा प्रयत्न केला की आता सचिन पळू शकत नाही किंवा सचिनकडे बघण्याचा दृष्टिकोन जी लोकांचा वेगळा झालता तो सचिननं काल पहिल्याच मैदानात पहिल्याच ह्याच्यात 1 नंबरचा आणि तो बी 25 वर्षाची परंपरा असणाऱ्या राटणी गावाचं हिंद केसरीचं आपलं महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि त्या ठिकाणी 1 नंबर केलं मला खूप सारा त्याने आनंद दिलं आणि सचिननं मला हे प्रेम इतकं दिलेलं आहे की मी त्याचं कधीच आयुष्यात म्हणजे ऋण फेडू शकत नाही. मित्रांनो पुसेगावच्या मैदानापेक्षा त्यांना का आनंद झाला पुसेगावचं मैदान म्हणजे 1 नंबरचं मैदान आहे पण त्यांना का आनंद झाला त्याचं कारण तुम्हाला सांगतो अनेक लोकांनी भ्या घातलेल्या यायला बैल पळत नसतो तुमचा काय पण केलं तर आता 90% लोकांनी भ्या घातलेलं आणि 10% लोक म्हणायचे आता कसं तोंडाव माघारी बोलणारे भरपूर असतात अनेक लोक तुम्हाला तुमचं मन खात होतं मग तुम्ही म्हणत होता की माझा बैल पळणार तुमच्या मनाला वाटत होतं कुठेतरी की आपल्या बाबा बैल पळतोय आता काय आपली मी जर धनाभाऊ तुम्हाला सांगितलं की हे असं घडणारच आहे तर कुठेतरी तुमची बी मानसिकता बदलते ना म्हणजे काहीतरी चुकीचं मनात येतच ना आमच्या देवावर आमचा ठाम विश्वास होता की आमचे बल्ला सर ह्याला ज्या स्थितीत होता पहिला त्या स्थितीत पळवणार हे आम्हाला आत्मविश्वास होता परंतु काही लोकांच्या भीतीपोटी आज त्या लोकांची तोंड बंद झालेत आणि जोपर्यंत माझा बैल पळत नव्हता तोपर्यंत कंटिन्यू कॉल येत होते पण आता बैल पळालाय काल 1 नंबर केलाय कुणाचाच कॉल आला नाही त्यांचा म्हणजे तुम्ही नुसतं फुशरक्या करणारी माणसं आहे ती
की ज्यावेळेस पळत नव्हता बांधून हे माझं आपण पळू रे असं तर. मला पैऱ्याची काही अडचण नाही किंवा पैऱ्याला काय हे न्यायची नाही, परंतु जे गोष्टी घडत होत्या त्या गोष्टी आज घडत नाही त्या ना. मग ज्या वेळेस पळायचं होतं, खरंच पळायचं होतं, त्यावेळेस मग थोडस बघा करा ह्या शब्दावर आलते ना. तुम्हाला पण कुठेतरी निगेटिव्ह करून टाकलेलं आणि तुम्ही पण शांत शांत राहत होता. कारण मित्रांनो, आज बैलगाडी क्षेत्रात हिंद केसरी म्हणजे त्यांना त्यांची स्वप्न पण नव्हती त्यापेक्षा मोठ्या गोष्ट दिल्या सचिन. आणि त्यांचं म्हणणं होतं की माझा बैल पळावा, गुलालात राहावा, एक नंबर करणं त्यांचं म्हणणं नव्हतं. तुम्ही म्हटला पण मी म्हणलं उद्या एक नंबर आहे तुमचा, म्हणजे पण तुमचं म्हणणं होतं गुलालात राहायला बास. अहो आम्हाला एक गुलालात राहणं हे गरजेचं होतं. आमचा आपला नंदी सगळ्यांचाच आहे तो सचिन, तर सगळ्याच चाहत्या वर्गाचा बरं आलाय तर त्यांनी गुलालात राहावं हीच अपेक्षा होती. आणि गट पळाल्या त्यावेळेसच मला तर आनंद बल्लाळ सर म्हणले की काय नाही भाई आज एक नंबर करायचं. मला वाटतं तुमचा बी कॉल आलता मला गट काढल्यानंतर की आज भाई तुम्ही एक नंबर करायचा आहे आणि मैदानात यावंच लागतंय म्हणून. आणि खरंच त्याच आशेनं मी मैदानात गेलतो. काल बघितलं, मला खरंच समाधान वाटलं की काल एक नंबर झाला आणि परत सचिन आहे या रुटीनला लागला. त्यात खरंच मनापासून म्हणजे त्याच्याबद्दल मित्रांनो बघा, एक चांगल्या मनानं कुठल्या पण गोष्टी केल्या ना, पॉझिटिव्ह मनानं 100% सक्सेस होतं. आज त्यांच्या बैलाचा प्रॉब्लेम झाला तो कुणाच्याच बैलाचा होणे, मी म्हणतो दुश्मनाच्या बैलाचा सुद्धा प्रॉब्लेम हा होणे. आणि त्यातनं देवानं संकट घातलं, त्या संकटातनं बाहेर काढायचं पण देवानंच काढलं म्हणायला लागेल एक प्रकारे. चला, धन्यवाद. तुम्ही काय सांगताल? काय सांगणार नाही. आता तुम्ही जे शब्द वापरला ना, कोणाचं म्हणजे वाईट करू नका, म्हणजे चांगलं करता येत नसेल तर थांबा, परंतु कोणाचं वाईट करू नका एवढीच भूमिका ठेवा. आज पण सचिननं दाखवून दिलं की किती बी त्याच्याबद्दल वाईट आखा रेखा काय करायचं ते करा, पण मी शेवटी मालकासाठी आणि माझ्या फॅन फॉलोअरसाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी मी पळणार आणि मी एक नंबर नेहमी करून दाखवणार. हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं का. मित्रांनो, धन्यवाद.